श्री स्वामी समर्थ ताईंनो, कशा आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा. माझा आवाज बसल्यामुळे तुम्हाला आवाज थोडासा माझा खराब येत असेल, पण तुम्ही ॲडजस्ट करून घ्या, कारण की तुम्हाला मी बोलल्याप्रमाणे माझा बरेच दिवस मला बरं नसल्यामुळे थोडं कमी जास्त आवाजामुळे होत आहे माझं. आणि बऱ्याच दिवसानंतर भेटण्याची हे म्हणजे की नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, वायफायचा प्रॉब्लेम आहे, बऱ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे मला तुमच्यापर्यंत रोज रोज ब्लॉग टाकण्यासाठी किंवा तुम्हाला भेटण्यासाठी मला पॉसिबल होत नाही आहे. पण हे काही दिवस थोडेसे असे राहतील, पण नंतर मी तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर माझे जे काही प्रॉब्लेम्स आहेत वायफाय वगैरेचे ते मी लवकरात लवकर क्लिअर करून मी नक्कीच तुमच्याशी माझे रोजचे रूटीन्स आणि जे काही आपण करतो आहे, जे काही आपण चांगले चांगले व्लॉग मी दाखवण्याचा प्रयत्न करते ते नक्कीच तुमच्यापर्यंत रोजच्या रोज शेअर होतील. आणि हे इथल्यांचा बेत आहे ताईंनो, इथल्या केल्या आहेत मी त्या दिवशी. ॲक्च्युली हा दिवस संडेचा आहे. बरेच दिवस मी तुम्हाला अपलोडिंग वगैरेचा भरपूर प्रमाणात प्रॉब्लेम होतो आहे, ते मला शक्य होत नाही. आणि त्याच्यातूनच आजारपणही चालू आहेत माझेही आणि माझ्या लहान मुलीचेही. त्याच्यामुळे मला तुमच्यापर्यंत रोज रोज तुम्हाला भेटता येत नाही आहे. आज होता इडल्या, चटणी, लाल चटणी बघा ताईंनो कढईमध्ये होत आहे. आता झाल्याबरोबर मी नंतर हा असा रंगीबेरंगी मध्ये इडली, साईडला हिरवी चटणी आणि ह्या बाजूला लाल चटणी, असा मस्तपैकी असा कलरफुल असं मी हे तुमच्यासमोर ठेवलं, जेणेकरून खूप छान वाटते ते बघायला. आणि एकीकडे माझी वाटण्याची पण तयारी चालू आहे की बाबा दुपारी मग काहीतरी नॉनव्हेज वगैरे करता येईल या हिशोबाने मग मी वाटण पण त्या लागोलाग करून घेतलं होतं. आणि ताईंनो मला तुमच्याशी रोज रोज न भेटता येत नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं कमी ॲडजस्ट करून घ्या. पण नक्कीच आपलं सगळं वायफायचं नेटवर्कचं अपलोडिंगचं प्रॉब्लेम क्लिअर झाल्यानंतर नक्कीच मी तुमच्याशी रोज रोज भेटायला नक्कीच येईल. संडे असल्यामुळे बाहेर जातो अशातला भाग नाही आहे, पण आज म्हणजे आम्ही नव्हतोच या विषयात पडणार होतो, पण आता म्हटलं आता टी व्ही बिघडला त्याच्यामुळे मग ॲक्च्युली नव्हताच घेण्याचं काही बेत नव्हता आमचा. पाहुणा पण म्हणतात ना, ज्याला यायचं आहे तो येतोच. आणि आमच्या घरी मग तो पाहुणा आला, छोटासा पाहुणा आमच्या घरी, बोलका बावला प्रमाणे छोटासा पाहुणा आमच्या घरी येतोय. आणि त्याचीही सुरुवात आहे. ॲक्च्युली ही गोष्ट काय एकाच रविवारची गोष्ट नाही आहे, ही अगदी 2-3 दिवसाची गोष्ट आहे की मी एकत्र व्लॉगमध्ये टाकले. म्हटलं टी व्हीचं जे काय आहे ते म्हटलं एकत्रच टाकते, ज्याच्याने की तुम्हाला सगळं समजेल की बाबा मग एकूण कसं टाकणार ना, मग त्याच्यामुळे मग ते एकदमच टाकले, एकत्रच टी व्हीचं सगळं शेअर केलं आहे. आणि मोस्ट ऑफ विजय सेल्सलाच आम्ही वस्तू घेतो. माझी वॉशिंग मशीन मी विजय सेल्सलाच घेतली होती. हा माझा भाऊ तिथेच जॉब करतो जवळपास, आणि म्हटलं त्याला बऱ्याचशा नवीन मॉडेलची आयडिया असल्यामुळे म्हटलं बाबा तू पण घे.
हे बघा मुलं, जिथे खेळायला भेटेल तिथे चान्स सोडायचा नाही. आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ गेम असल्यामुळे तर काय बघायलाच नको. हा इकडे व्हिडिओ गेम खेळतोय आणि छोटा इकडे मोबाईलवर व्हिडिओ गेम खेळतोय. तर हे सगळं असं चालू आहे बघा. मुलांना काही सांगायला नको, काय करायचं काय नाही करायचं हे त्यांना बरोबर जमतं. आणि ॲक्च्युली हा आमचा बेत नव्हताच की टी व्ही वगैरे आणणं, पण काय ज्याला यायचं आहे तो येतोच, त्याला आपण काही करू शकत नाही. नको नको म्हणता तो आलाच असं. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत. ताईंनो प्लीज माझा आवाज नसल्यामुळे थोडंसं तुम्ही आवाजामध्ये इग्नोर करा आणि प्लीज हा व्हिडिओ मला लाईक अँड सबस्क्राईब करत असेल प्लीज, ज्याच्याने तुम्ही म्हणजे लाईक अँड सबस्क्राईब कराल तर जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल आणि मी तुमच्यासमोर नवीन नवीन व्हिडिओ मी शेअर करत राहील, अपलोड करत राहील, ज्याच्याने थोडंसं तुमच्यामध्येही उत्साह वाढेल. हां बाबा, काहीतरी आहे, नवीन काहीतरी आहे. आणि हे नवीन म्हणण्यापेक्षा हे रोजच्या जीवनातल्या आपल्या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या बघण्यासाठी खूप म्हणतात ना, खूप बरं वाटतं. कारण की ह्या सगळ्यांच्या लाईफमधलं होणाऱ्या गोष्टी. आत्ता माझा टी व्ही घरात आलेला आहे फायनली. हे सगळं 2-3 दिवसाची गोष्ट आहे. आणि रविवारी टी व्ही आम्ही बुक केल्यानंतर मंगळवारी टी व्ही घरात आल्यानंतर म्हणतात ना, आम्हाला वाट बघण्याची आम्हाला हे नव्हती की बाबा तो लावणारा येईल आणि मग लावून जाईल फिटिंगवाला, ही आम्हाला हे नव्हती. म्हटलं आपण म्हणजे मिस्टर बोलले की थोडंसं आपण फोटो वगैरे काढूया, थोडंसं बघूया कसं काय होतं काय. तर म्हणतात ना, कंट्रोल नाही, माझ्या मिस्टरांपेक्षा माझ्या मुलांनाच कंट्रोल नाही. आणि त्या ह्याच्याने मग मामा पण आला होता, माझा मामा आणि मामाचा मुलगा, की बाबा आपण बघूया टी व्हीचं कसं काय ते ओपनिंग वगैरे काय ते. मग त्या ह्याच्याने आणि हे बघा, हे असं सगळं मस्तपैकी फोटो वगैरे त्यांचे चालले आहेत. आणि मी माझ्या मुलीला घेऊन होती, त्याच्यामुळे मी काय तुम्हाला त्याच्यात दिसत नाही आहे. मुलगी राहतच नव्हती, मग मी मुलीला घेऊन होती. आणि हे बघा सगळं फिटिंग वगैरे चालू आहे. तर मग खाली ठेवण्यासाठीचं फिटिंग चालू आहे.
आणि त्या दिवशीचं जेवण होतं माझं मेथीची भाजी, काळ्या वाटाण्याची भाजी, डाळ आणि जिलेबी थोडी अडून ठेवली होती. म्हटलं आज टी व्ही आणलाय तर काहीतरी जेवणाबरोबर गोड व्हायला हवं. आणि ही डाळ केलेली आहे. भाकऱ्या गरम गरम होत्या आणि काळ्या वाटाण्याची भाजी. हे असं सगळं बेत त्या संध्याकाळचं आमचं होतं. आणि भात सगळं रेडी होतं. आता म्हटलं फक्त जेवायचं आहे. या सगळ्या गोष्टी आत्ता दुसऱ्या दिवशीचा पण ही ब्लॉग मी टाकला आहे. त्याच्यामध्ये माझ्या मुलाचा आनंद बघा दगडात मावत नाही. जेव्हा माझ्या मोबाईलला कनेक्ट केला टी व्ही नाही टी व्हीला मोबाईल कनेक्ट केला तेव्हा हा त्याचं आनंद काही मावत नव्हता. आता म्हटलं यूट्यूब आपण मोबाईलवर बघू शकतो. एकंदरीत त्याच्या चेहऱ्यावर तर असं तुम्ही बघू शकत असाल, अनावर आनंद झालेला आहे. अशा पद्धतीने फायनली आमच्या घरात नवीन पाहुण्याचं आगमन झालेलं आहे. नको नको बोलतानाही शेवटी हा पाहुणा आमच्या घरात फायनली आलाच. बोल. तर आपला टीव्ही मित्रांनो चालू झालेला आहे. स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? प्लीज ताईंनो लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आज तर नवीन उमेद घेऊन आपण श्री स्वामी समर्थ.